नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम राणे, नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेतील ग्रंथपाल लोकमान्य शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर 1 मे ते 15 जून या दरम्यान आपण रोज बोधकथेतून जीवन शिक्षण या सदराअंतर्गत रोज एक कथा ऐकणार आहात. आजची कथा आहे प्रयत्न. फार वर्षापूर्वीची गोष्ट. पूर्वीच्या काळी आत्तासारखी मुले शाळेत जात नव्हती. गुरुग्रही राहूनच शिक्षण घेत होते. काय बरं शिक्षण असायचं? गुरुची सेवा करायची, जंगलामध्ये जाऊन लाकडं तोडून आणायची, शेणाने घर सारवायचं, गाईचं दूध काढायचं, स्वयंपाक स्वतःच करायचा, वेद स्तोत्रमंत्र पठण करायचे. असे शिक्षण पूर्वीच्या काळी गुरु आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विद्यार्थी स्वग्रही जाण्यापूर्वी गुरु त्यांची परीक्षा घेत असत. असंच विद्यार्थी मित्रांनो, त्या गुरुनी त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. विद्यार्थी होते 25. गुरुनी सांगितलं, बांबूच्या टोपल्या तुम्हाला प्रत्येकाला देतो. समोरच जवळ एक तळं आहे पाण्याचं, तिथे जायचं आणि त्या टोपल्या भरून पाणी घेऊन यायचं. प्रत्येक विद्यार्थी एक एक टोपली घेऊन तळ्याकडे पळतच सुटला. प्रत्येकाने टोपल्या तळ्यात बुडवल्या. पण काय, जेव्हा त्या टोपल्या तळ्यातून पाणी भरून वर काढता क्षणीच सर्व पाणी त्या टोपल्यातून खाली निसटून गेलं. सर्वजण दुःखी झाले आणि टोपल्या रिकाम्या घेऊनच गुरुग्रही परतले. आणि गुरुना म्हणाले, हे काय, जे काम होणारच नव्हतं ते काम आपण आम्हाला कसं सांगितलं? गुरु म्हणाले, थांबा, आपण सर्वजण किती होता? 25. तुम्ही 24 जण आहात. एक कुठे आहे? जोपर्यंत 25वा विद्यार्थी येत नाही तोपर्यंत आपण इथून जायचं नाही. मुलांनो, शेवटचा 25वा विद्यार्थी चक्क टोपली पाण्याने भरून घेऊन आला. गुरुनी त्याला विचारलं, ह्या 24 जणांना जे काम जमलं नाही ते काम तू करून दाखवलंस, ते कसं शक्य झालं? मुलांनो, तो विद्यार्थी म्हणाला, गुरुजी, मला माझ्या गुरूंवर विश्वास होता. मला माहीत होतं माझे गुरु जे काम मला सांगतील ते होण्यापैकीच असेल आणि म्हणून मी प्रयत्न करायला लागलो. तब्बल 2 तासानंतर माझ्या लक्षात आलं की टोपलीत पाणी साचतंय राहतंय आणि म्हणून मी पुन्हा टोपली पाण्यात बुडवत होतो आणि धावत होतो, पाण्यात बुडवत होतो आणि धावत होतो. अखेर 5 ते 6 तासानंतर पूर्णपणे टोपली भरून तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो. गुरुना त्या शिष्याचं कौतुक वाटलं. त्यांनी त्याला शाबासकी दिली. विद्यार्थी मित्रांनो, कसं बरं शक्य झालं? बांबूची टोपली, तिला होत्या फटी आणि त्या फटीतून पाणी बाहेर सहज निघणं शक्य होतं. मग काय झालं असेल? तुमची आई सकाळी रात्री ज्याप्रमाणे वाटाणे चणे पाण्यात भिजत घालते आणि सकाळी त्या कडधान्याचा आकार वाढतो, तसं ती जी बांबूच्या लाकडांची टोपली होती ती पाण्यात सतत बुडवत राहिल्यामुळे ते लाकूड फुगलं आणि फटी बुजल्या गेल्या आणि तो विद्यार्थी पाणी भरून घेऊन आपल्या गुरूंजवळ आला. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकायचं? प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न केला तर यश आपल्याला नक्कीच मिळतं.
आत्ताच पाहणा, काही जणांचे अक्षरं खराब असतात आणि म्हणून आपले गुण कमी मिळतात. पण आत्ता ह्या मे महिन्याच्या सुट्टीत आपण जर रोज सराव केला तर आपलं अक्षर चांगलं होण्यास मदत होईल आणि यशसुद्धा आपण घवघवीत संपादन करू शकाल. आणि म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. त्यामुळे प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.